मुलं जेव्हा बाहेरचं काहीतरी चटपटीत खायचा हट्ट करतात ना, तेव्हा मी त्यांना घरातच काहीतरी करून घालते. परातीमध्ये गव्हाचं पीठ, बेसन पीठ, नंतर वरून हळद, लाल तिखट, चाट मसाला आणि ओवा घालायचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि मीठ याची पेस्ट तयार करायची. पेस्ट पिठामध्ये टाकायची, वरून तेल टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडंसं पाणी घालून घट्टसर गोळा मळायचा. गोळ्याचे 4 भाग करून छोटे छोटे आपल्याला इथं पेढे तयार करायचे आहेत. या पिठामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची पालेभाजीसुद्धा टाकली तरी चालेल बरं का, खूप टेस्टी लागेल. आता हे पातळसर लाटून घ्यायचं आणि वरून चमच्याने छिद्र पाडायची म्हणजे हे फुगू नये. आता एकावर एक लावून झाले का त्याला चाकूने कट करायचं. 4 भाग करून घ्यायचे आणि लगेचच वेगवेगळे सुट्टे करून ठेवायची. ही पापडी म्हणजे ना जास्त चिटकणार नाही आणि नंतर काढायला त्रास होणार नाही. गॅसवरती तेल गरम झालं का तेलामध्ये टाकून मंद आचेवरती या पापड्या व्यवस्थित कुरकुरीत अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. वरूनच दिसते तुम्हाला किती कुरकुरीत झालेत. ही पापडी मुलांना खायला द्या, ती बाहेरचं काहीसुद्धा खायला मागणार नाहीत, इतक्या टेस्टी होतात.